नमस्कार. मैत्रीत घोळवला काट्याविना हलवा फुलला. गोड स्नेहाचा हा अमोल ठेवा पाठवते तुम्हाला खास आजच्या मकर संक्रांतीच्या सणाला. आता आता हे जे मी वाचणार आहे ते मला रोज रस्त्यावरून जाताना अनेक गोष्टी भुलवतात, पण घाईत असते मी. तर त्यातलाच असा एक माझा अनुभव. त्याचं नाव आहे ध्यानस्थ बर्च. बर्च ट्री हा माझा खूप आवडता वृक्ष आहे. सकाळी मी कारमधून जाताना रोज तो बर्च मला खुणावतो. काल तसंच झालं. त्याच्या फांद्या धप्प उन्हात चमकत माझ्या भांगात सोनेरी वर्ख पेरून गेल्या. कुठे पळत असतेस रोज एवढ्या घाईत? काय पकडतेस? थांब ना जरा, थांब ना जरा क्षणभर. घेऊन बघ अंगावर उन्हाचे कवडसे. तो माझ्या कानात गुणगुणला. या सूर्याच्या लोलकातून इंद्रधनुष्याचे रंग पकडत राहू आपण दोघं. पण नेमकं घड्याळ मला 2 काट्यात पकडतं. नको नको, क्लासला जायला उशीर होईल. कधीतरी नक्की येईन. माझ्या आश्वासनांची पोकळी त्याच्या फांद्यांची करून टाकते मोठळी. तो हिरमुसला झालेला वाटतो. त्याला टाळत टाळत मी मनाचा ब्रेक दाबते. गाडी केव्हाच भरधाव पुढे गेलेली असते. आज सकाळी तसंच झालं. मात्र जाताना तो नेहमीप्रमाणे बोलला नाही, त्यांनी खुणावलंही नाही. उभा होता ध्यानस्थ, पांढरी वल्कलं लेवून. मला वाटलं कदाचित त्याच्या उजाड फांद्या एकटेपणाच्या साली सोलत होत्या. पण कसं कोण जाणे, त्याचं ते मुकेपण मलाही अंतर्मुख करून गेलं. एकाएकी माझ्या मनाचे पापुद्रे ओघळले. मी कार रस्त्याच्या बाजूला थांबवली. मी त्याच्या ध्यानात मिसळून गेले. आता दुसरं वाचणार आहे ते जरा एकदम वेगळंच आहे. ते शब्दचित्र आहे. फ्लॉरिडाच्या एका किनाऱ्यावरती आम्ही दिवसभर होतो. त्या किनाऱ्यावरती आलेल्या अनुभवांचं शब्दचित्र. त्याचा मी स्केच केलं होतं. मला माहिती नाही दिसतं आहे का तुम्हाला ते. ओके. त्याचं नाव आहे वारा वारा वारा. छत्रीचा फडफडाट कानांवर आदळतो. सुसूक आदळणारा वाराही तेवढाच सोसाट्याचा वारा. टॉवेल उडाला, प्लॅस्टिकची पिशवी पोट फुगून सुकार पळाली. गवताची पाती डोलली. छत्रीला पंख फुटले. हातातून सटकली. सीगल्स उडण्याचा फुसका प्रयत्न करू लागले. पतंगांचा स्वैराचार सुरू झाला. प्रणयी युगुल टॉवेलमध्ये खुशाल लपलं. कुठेतरी कारचा हॉर्न बोंबलू लागला. तरीही बिकिनीतली एक अप्सरा निश्चिंतपणे ध्यानस्थ. ओली वाळू लडीवर लडी उलगडत सपाट ओहोटीत निपचित पडून राहिली. सूर्य दमला, सागरात बुडी मारायला सरसावला. वाराही आता शेवटी दमला, गप्प झाला. पिवळी लवाळी वाऱ्याला शोधू लागली. पतंगांच्या चंद्रकोरी चांदोबाची नक्कल करत गगनात तरंगू लागल्या. लांबवर क्षितिजाची रेघ काळोखात सूर मारून गेली. सागर लहरी चांदण्यात नाहून रुपेरी झाल्या. पांढरी शुभ्र वाळू सुस्तावली नि शंख शिंपल्यांना कुशीत घेऊन झोपी गेली. असा हा तो सुसाट्याचा वारा. पण तोच वारा आत्ता सध्या कॅलिफोर्नियामध्ये भयानक
वणवा पेटवतो आहे, तेव्हा तिथे ज्या ज्या लोकांची घरं गहाळ झाली, त्या वणव्यामध्ये नष्ट झाली, त्या सर्वांची आठवण आज माझ्या मनामध्ये फार मला माझ्या मनाला फार पोळून टाकते.